साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूया त्या संबंधित सविस्तर वृत्त। नांदगाव मांडवडच्या ग्रामसेवकांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी खासदार भगरे सर यांनी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले। नोव्हेंबर 23 मध्ये गारपिटीच्या अनुदानात केला मोठा घोटाळा। नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील नोव्हेंबर 2023 मध्ये जी गारपीट झाली त्या गारपिटीच्या बदल्यात राज्य शासनाने जे अनुदान वाटप केले त्या अनुदानात ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली आहे। याची प्रशासकीय स्तरावर दखल घेत नसल्याने मांडवड ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण केले असून उपोषणाचा आजचा 12वा दिवस आहे। मुळात ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना 10,800 रुपये ऐवजी 5,400 रुपये अनुदान टाकले आणि या शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकांनी त्यांची पत्नी, साला, भाऊ यांच्यासह मित्रपरिवारांच्या नावावर 55,000 ते 70,000 रुपये अनुदान लोटले आहे। या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। या प्रसंगी खासदार भास्कर भगरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेऊन स्थानिक प्रशासनाशी फोनवर चर्चा करून या घटनेची माहिती घेतली गेली। भगरे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। तुम्ही पत्र दिलंय मंडलाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये। मग तुम्ही पत्र देताना किती लोकांचा अपहार झाला हे बघितलं नाही का? 11 नावं दिले, त्याच्यामध्ये तो जावई धडधडीत दिसतो, मुलगा दिसतो, मुलगी दिसते। त्या जावईचं नाव का बरं वगळलं? नोव्हेंबर 2023 मध्ये गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानातील रकमेचा अपहार आणि त्याची चौकशी व्हावी म्हणून मांडवड गावातील ग्रामस्थांनी 12व्या दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहे। आणि म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी मागच्या काळात म्हणजे कालपर्यंत मी दिल्लीला असल्यामुळे काही घेऊ शकलो नाही, परंतु फोनवरती माहिती घेऊन, परंतु ती ऐकू माहिती होती, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे जाऊन ही माहिती समजून घ्यावी म्हणून मी आज या ठिकाणी आलो। आणि शेतकऱ्यांनी जी माहिती सांगितली यामध्ये नक्कीच अपहार झालेला आहे। जे त्यांनी जी कागदपत्र दाखवली, जी संबंधित पंचायत समितीचे BDO आहेत, तहसील कार्यालयाचे तहसीलदार आहेत, त्यांच्याशी फोनवरती बोललो आहे आणि ताबडतोब या घटनेमध्ये जो दोषी आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि त्या दृष्टीने मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत। येस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।